महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे 2 दिवसाच्या अमरावती दौऱ्यावर होते। आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता राज ठाकरे यांचा विदर्भाचा दौरा जो अत्यंत महत्त्वाचा मानला गेला होता। काल जर पाहिलं तर काल पश्चिम विदर्भातील 30 जागेचा राज ठाकरेंनी आढावा घेतला होता आणि आज जर पाहिलं तर पूर्व विदर्भातील 32 विधानसभेचा या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये जर पाहायला गेलं तर मोठा उत्साह जो आहे तो मनसेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिसून आलेला आहे। कारण का जर पाहिलं तर ज्या प्रकारे शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर जो आहे तो आपल्याला एक चांगली संधी आहे। कारण का लोक या राजकारणाला कंटाळलेले आहे, त्यामुळे आपल्याला लोक संधी देऊ शकतात। त्यामुळे आपला मराठी माणसाचा जो मुद्दा आहे तो आपण सातत्याने लावून धरला पाहिजे। महाराष्ट्र निर्माण सेनेने जे कामं केलेले आहेत ते कामं घराघरापर्यंत पोहोचवले पाहिजे आणि जास्तीत जास्त महाराष्ट्र निर्माण सेनेचे कसे उमेदवार निवडून येतील असा जो सूचना आहे राज ठाकरे यांनी केलेला आहे। एकूणच जर पाहिलं तर संपूर्ण उमेदवार निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त ताकदीने काम करा आणि कामाला लागा। जो उमेदवार मी देईल त्या उमेदवाराचं एक चांगल्या मनाने काम करा आणि त्या उमेदवाराला निवडून आणा आणि विधानसभेमध्ये पाठवा असा जो निर्धार आहे राज ठाकरे यांनी केलेला आहे। त्यामुळे राज ठाकरे यांचं विदर्भ दौऱ्याचं खरंच फलित होणार का आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचे विदर्भामधून किती आमदार निवडून येतील हेच या निमित्तानं विधानसभेच्या निकालानंतर यावेळेस आपल्याला दिसणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला 3 ऑक्टोबरपासून प्रारंभ होतोय। या पार्श्वभूमीवरती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं अगदी जय्यत तयारी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज सकाळपासून अंबाबाई देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता आहे ती सकाळी 9 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। तसंच अंबाबाई देवीचे जे चांदीचे दागिने आहेत त्यांची देखील स्वच्छता दुसरीकडे सुरुवात झालेली आहे। एकूणच पाहिलं तर नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती अगदी देवस्थान समितीच्या वतीनं संपूर्ण मंदिर परिसर आणि जो गाभारा आहे तो देखील आता स्वच्छ होणार आहे। भाविकांना आज दिवसभर करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन घेता आलेलं नाही आहे, मात्र उत्सव मूर्ती आहे ती महासरस्वती मंदिराच्या दारामध्ये ठेवण्यात आली आणि अनेक जे पर्यटक भाविक जे कोल्हापुरात येत आहेत त्यांना मात्र अंबाबाई देवीच्या उत्सव मूर्तीचं आज दर्शन घ्यावं लागतंय। चांदीच्या दागिन्यांची जी स्वच्छता आहे ती जवळपास सकाळी 9 वाजल्यापासून प्रारंभ झाला आहे, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही स्वच्छता आहे ती पूर्ण झालेली आहे। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती नवरात्रोत्सवाची लगबग आपल्याला कोल्हापुरात पाहायला मिळते। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक डग यांनी माजलगाव विधानसभा मतदारसंघातून रणशिंग फुंकलेला आहे। माजलगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जी आहे डग यांनी बोलून दाखवलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज माजलगावमध्ये त्यांनी मित्रमंडळांचा संवाद मेळावा जो आहे तो देखील बोलवलेला होता। याच दरम्यान जर पाहिलं तर माजलगाव विधानसभा मतदारसंघातनं सध्या प्रकाश सोळंकी जे आहेत ते आमदार आहेत। शरद पवार गटाकडनं ते आमदार झाले होते, परंतु त्यानंतर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते सध्या अजित पवार गटामध्ये आहे। एकंदरीत जर पाहिलं तर आता अशोक डग यांनी मात्र याच माजलगाव विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवलेली आहे। त्यामुळेच आता जे काही पक्ष असतील त्यांच्यासमोर नेमकं उमेदवारी द्यायची कोणाला याचं आव्हान जे देखील असणार आहे। अशोक डग यांचे वडील जे आहेत ते देखील याच मतदारसंघामध्ये यापूर्वी आमदार राहिलेले होते आणि त्यानंतर आता डग यांनी ही इच्छा जी आहे ती बोलून दाखवलेली आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर या चित्रपटामुळे आता एक वादंग निर्माण झालेला आहे। कारण या ठिकाणी या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले काही सीन हे सत्ताधाऱ्यांच्या समर्थनार्थ एक योग्य पाऊल आहे, तर दुसरीकडे याचा विरोध जो आहे तो आता विरोधक पक्ष करत आहेत। कारण ज्या काही यामध्ये चित्रिका दाखवण्यात आलेल्या आहेत, जे काही सीन दाखवण्यात आलेले आहेत त्या सीनचं समर्थन त्या ठिकाणी ठाकरे गट करताना पाहायला मिळत नाही आहे। कारण त्यांनी सांगितलं की या ठिकाणी कुणाला ज्या पद्धतीनं तुम्ही जर प्रेझेंट करत असाल तर चित्रपटाची तुम्ही स्टोरी लिहिली जाते त्याच पद्धतीने ही स्टोरी करण्यात आलेली आहे। मात्र तुम्ही आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची चित्रपट आणून कुठेतरी स्वतःच्या प्रती एक चांगली इमेज बनवण्याचा प्रयत्न करत आहात असा आरोप जो आहे तो ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे। आणि दुसरीकडे धर्मवीर हा चित्रपट सत्ताधारी म्हणजे एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांचे सहकारी असतील त्यांच्यासाठी तो सकारात्मक आहे आणि त्यांच्यासाठी तो आगामी निवडणुकीसाठी एक फायद्याचा सुद्धा असणार आहे। मात्र या चित्रपटाचा कुठेतरी विरोध केला जातोय आणि या चित्रपटाच्या माध्यमातून जे काही चित्र दाखवण्यात आलेले आहेत, काही काल्पनिक क्षण दाखवण्यात आलेले आहेत ते कुठेतरी मिळावटीचे आहेत किंवा मिक्स केल्याचा आरोप देखील या ठिकाणी केला जातोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा पहिला मेळावा मोहिते पाटील कुटुंबांच्या अकलूजमध्ये पार पडतोय। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाच्या सत्काराचं औचित्य साधून या मेळाव्याचं आयोजन मोहिते पाटील कुटुंबाने केलं आहे। या मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत।
शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील असणार आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यात मिळालेल्या यशानंतर पुन्हा एकदा शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील या त्रिकुटानं सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष घातलं आहे। 11 पैकी किमान 10 जागा जिंकण्यासाठी मोहिते पाटील कुटुंबानं चंग बांधला असून यासाठी उद्याचा हा मेळावा महत्त्वाकांक्षी मेळावा म्हणून ओळखला जातोय। या मेळाव्यामध्ये अनेक पक्षप्रवेश होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते। एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रामधून विधानसभेचं प्रचाराचं रणशिंग उद्या महाविकास आघाडी फुंकणार आहे असंच या मेळाव्याकडे पाहून म्हटलं जातंय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। यवतमाळ लागत असलेल्या आशिना दिवसा जामवाडी परिसरामध्ये पट्टेदार वाघाचा वावर होत असल्याने अनेक शेतकरी भयभीत झालेले आहे। अनेकदा या ठिकाणी वनविभागाला शेतकऱ्यांनी निवेदनसुद्धा दिले, मात्र त्याकडे कुठेही लक्ष देत नसल्याची ओरड या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आलेली आहे। अनेकदा शेतकऱ्यांनी पट्टेदार वाघाला रोड क्रॉस करताना सुद्धा बघितलेला आहे, तरीसुद्धा आतापर्यंत वन विभागाचे अधिकारी झोपून आहे का असा सवालसुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे। त्वरित या पट्टेदार वाघाचे बंदोबस्त करण्यात यावे अशी मागणीसुद्धा होत आहे, मात्र वन विभाग त्याकडे लक्ष देत नसल्याची ओढ या ठिकाणी करण्यात येत आहे। तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे अनेक जनावरं या ठिकाणी ज्या शिकारसुद्धा करण्यात आली आहे। त्वरित या पट्टेदार वाघाची बंदोबस्त करण्यात यावी अशी मागणीसुद्धा करण्यात येत आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण, एरंडोल, चाळीसगाव व पाचोरा या जागेंवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत। मात्र उद्धव ठाकरेंच्या सूचनेनंतर महाविकास आघाडी या जागांवरून धुसफूस झाली आहे। ज्या जागांवर ठाकरेंनी लढवण्याच्या सूचना दिल्या आहेत त्या जागेवर पाचोरा वगळता शरद पवार गटाकडून दावा केला जात आहे। त्यामुळे या जागांसाठी उद्धव सेना व राष्ट्रवादी शरद पवार गटात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळू शकते। निवडणुकीनंतर शिवसेनेचे भाजपसोबत विनसल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होऊन त्या शिवसेना पक्ष राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत सत्तेत सहभागी झाला। नंतर शिवसेनेत फूट पडली। आता उद्धव सेना ही राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत महाविकास आघाडीत आहे। तर शिवसेनेतील फुटीनंतर जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार शिंदे सेनेत गेले। आता त्याच आमदारांच्या जागेवर उद्धव सेना नव्याने दावा करत आहे। अशा परिस्थितीत आता महाविकास आघाडीचे नेते या जागा वाटपाबाबत काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। 22 वर्षाच्या अथक प्रयत्नाने उजनी धरणातील पाणी जे आहे ते अक्कलकोटच्या कुरनूर धरणामध्ये जे आहे ते पोचलेलं आहे। यामुळे माजी मंत्री सिद्धरामजी म्हेत्रे यांच्या पाठपुराव्यामुळे व त्यांच्या नेतृत्वामुळे उजनी धरणाचं पाणी जे आहे ते अक्कलकोटच्या कुरनूर धरणामध्ये पोचल्यामुळे जे आहे ते माजी मंत्री सिद्धरामजी म्हेत्रे यांचा सत्कार अक्कलकोट वासियांनी जे आहे तो केलेला आहे। पाणीदार नेतृत्व म्हणत जे आहे तो सिद्धरामजी म्हेत्रे यांचा भव्य सत्कार जो आहे तो चप्पलगाव या ठिकाणी जे आहे तो करण्यात आलेला आहे। यावेळी खासदार प्रणिती शिंदे देखील जे आहे ते कार्यक्रमासाठी उपस्थित होते। अक्कलकोट तालुका जो आहे तो हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातोय, मात्र उजनी धरणाचं पाणी कुरनूर धरणात पाणी जे आहे ते पोचल्यामुळे जे आहे ते अक्कल तालुक्यातील शेतीचा प्रश्न असेल व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल तो मिटलेला आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। काय करायचे विधानसभेपर्यंत करून या विधानसभेनंतर तुम्हाला काही करायला देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांनी भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांना लगावलेला आहे। त्याचबरोबर यापुढे कार्यकर्त्यांच्या घराकडे बघाल तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड इशारा देखील रोहित पाटलांनी दिलेला आहे। सांगलीच्या कवटेमंकाळमध्ये आयोजित निषेध सभेमध्ये ते बोलत होते। कवटेमंकाळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष अयाज मुल्ला यांना भाजपचे माजी खासदार संजय काका पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्याचा प्रकार घडला होता। या प्रकारे कवटेमंकाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सभा घेऊन निषेध नोंदवण्यात आला। सांगलीचे खासदार विशाल पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सुमनताई पाटील यांच्यासह तासगाव, कवटेमंकाळमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। कॅमेरामन सुजित सह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली।